नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत करत आहेत. आज आपण टी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेणार आहेत मराठी व्याकरणाचे. हा व्हिडिओ कंप्लीट बघा. शेवटचे 5 प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहे, जे की एक्झामला येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. वेळ वाया न घालता आपण लगेच आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1. स्वामी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहे? ऑप्शन नंबर ए रणजित देसाई, ऑप्शन नंबर बी नासा इनामदार, ऑप्शन नंबर सी भालचंद्र नेमाडे, ऑप्शन नंबर डी गोनी दांडेकर. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रणजित देसाई. स्वामी हा मराठीतील अतिशय प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे. या कादंबरीत पेशवा माधवराव प्रथम यांचे जीवन, कार्य, नेतृत्व आणि त्यांच्यासमोरील आव्हाने यांचे चित्रण केलेले आहे. याचे लेखक रणजित देसाई आहे. याचा प्रकार हा ऐतिहासिक कादंबरी आहे. यात मुख्य व्यक्तिरेखा ही माधवराव पेशवे आहे. आणि पुरस्कार बघितले तर स्वामी या कादंबरीसाठी रणजित देसाई यांना साहित्यिक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन जसेच्या तसे तर येत नाही पेपरमध्ये. यातलं पण काही ना काही येऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन नंबर ए वि स खांडेकर, ऑप्शन नंबर बी पु ल देशपांडे, ऑप्शन नंबर सी नासी फडके, ऑप्शन नंबर डी गोनी दांडेकर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वि स खांडेकर. ययाती ही मराठी साहित्यातील अत्यंत गाजलेली कादंबरी असून तिचे लेखक हे वि स खांडेकर आहेत. ही कादंबरी महाभारतातील राजा ययाती यांच्या कथनावर आधारित आहेत. यामध्ये मानवी इच्छा, भोग, त्याग, कर्तव्य आणि नैतिक मूल्य यांचे सखोल चित्रण केलेले आहेत. महत्त्वाची माहिती पाहिली तर याचे लेखक वि स खांडेकर आहेत. कादंबरीचं नाव ययाती. आधार हा महाभारतातनं घेतलेला आहे. आणि आपण पुरस्कार पाहिलं तर वि स खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. हे सगळे कादंबरीचे लेखक व कादंबरीचे नाव हे तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत. क्वेश्चन नंबर 3. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन नंबर ए शिवाजी सावंत, ऑप्शन नंबर बी रणजित देसाई, ऑप्शन नंबर सी विश्वास पाटील, ऑप्शन नंबर डी वि स खांडेकर. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शिवाजी सावंत. मृत्युंजय ही मराठी साहित्यातील सर्वात अधिक लोकप्रिय कादंबऱ्यांपैकी एक आहे. या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत आहेत. ही कादंबरी महाभारतातील कर्ण या महान योद्ध्याच्या जीवनावर आधारित आहे. कर्णाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जो संघर्ष झाला, त्याग झाला, मैत्री, दानशूरता आणि शोकांतिका याचे प्रभावी चित्रण या कादंबरीत केलेले आहे. ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ते की लेखक आहे शिवाजी सावंत, मुख्य पात्र आहे याच्यामध्ये कर्ण, प्रकार पाहिला तर तो पौराणिक आणि चरित्रात्मक कादंबरी आहे आणि प्रसिद्धी पाहिली तर मराठीतील सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक मानली जाते. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 4. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन नंबर ए वि स खांडेकर, ऑप्शन नंबर बी शिवाजी सावंत, ऑप्शन नंबर सी भालचंद्र नेमाडे, ऑप्शन नंबर डी नासी फडके. याचं बरोबर उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. कोसला ही मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची आणि आधुनिक कादंबरी मानली जाते. तिचे लेखक हे भालचंद्र नेमाडे आहेत. या कादंबरीचे नायक हे पांडुरंग सांगवीकर आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या एका तरुणाचे शिक्षण, समाज, कुटुंब आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळं या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे.
सो ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यापैकी लेखक हे भालचंद्र नेमाडे आहेत. याचं प्रकाशन हे 1963मध्ये झालं होतं आणि यातले मुख्य पात्र आहे पांडुरंग सांगवीकर. सो या कादंबरीचा प्रकार आहे आत्मकथनात्मक कादंबरी. सो चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन नंबर ए रणजित देसाई, ऑप्शन नंबर बी शिवाजी सावंत, ऑप्शन नंबर सी विश्वास पाटील, ऑप्शन नंबर डी पु ल देशपांडे. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिवाजी सावंत. सो छावा ही मराठीतील अत्यंत लोकप्रिय ऐतिहासिक कादंबरी आहे जी की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, पराक्रम, संघर्ष व बलिदान याचे प्रभावी चित्रण केले आहे. सो यात लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहे की याचे लेखक आहे शिवाजी सावंत. कादंबरीचं नाव आहे छावा. मुख्य व्यक्ती आहे छत्रपती संभाजी महाराज आणि ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ही कादंबरी सर्वांनी वाचलीच पाहिजे. सो क्वेश्चन नंबर 6. युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन नंबर ए रणजित देसाई, ऑप्शन नंबर बी शिवाजी सावंत, ऑप्शन नंबर सी विवा शिरवाडकर, ऑप्शन नंबर डी गोनी दांडेकर. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिवाजी सावंत. सो युगंधर ही मराठीतील प्रसिद्ध पौराणिक कादंबरी आहे ज्याचे की लेखक आहे शिवाजी सावंत. या कादंबरीत भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन, व्यक्तिमत्व, राजकारण, तत्त्वज्ञान आणि महाभारतातील ज्या भूमिका आहे त्याचं कंप्लीट वर्णन केलेलं आहे. सो युगंधर या शब्दाचा अर्थ बघूया आपण. युग प्लस धरजो, संपूर्ण युगाला जो दिशा देतो, युग घडवतो किंवा युगाचे नेतृत्व करतो. सो कादंबरीत श्रीकृष्णाला युगंधर म्हणून दाखवलेले आहे. सो यातल्या ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे की याचे जे लेखक आहेत ते आहे शिवाजी सावंत. मुख्य पात्र आहे भगवान श्रीकृष्ण आणि याचा जो प्रकार आहे ती एक पौराणिक कादंबरी आहे. सो आता आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 7. लोकहितवादी हे टोपणनाव कोणाचे आहे? सो ऑप्शन नंबर ए गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन नंबर बी केशवसूत, ऑप्शन नंबर सी कुसुमाग्रज, ऑप्शन नंबर डी दासोपंत. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गोपाळ हरी देशमुख. सो गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी आपल्या जीवनात लेखनासाठी लोकहितवादी हे टोपणनाव वापरले. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीभेद, स्त्री शिक्षणाचा अभाव यांवर कठोर टीका केली. सो शतपत्र हे लोकहितवादींचे सर्वात प्रसिद्ध लेखन म्हणून ओळखले जाते. त्यांनी प्रभाकर या वृत्तपत्रात 100 पत्रे लिहिली म्हणून त्यांना शतपत्रकांचे जनकसुद्धा म्हणले जाते. हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, शतपत्रांचे जनक म्हणले जाते त्यांना. सो महत्त्वाची माहिती बदली, त्यांचं मूळ नाव आहे गोपाळ हरी देशमुख आणि तो पण नाव आहे लोकहितवादी. चला आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 8. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? ऑप्शन नंबर ए विवा शिरवाडकर, ऑप्शन नंबर बी प्र.के. आत्रे, ऑप्शन नंबर सी गोनी दांडेकर, ऑप्शन नंबर डी विसा खांडेकर. सो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विवा शिरवाडकर. सो विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर हे कंप्लीट नाव आहे त्यांचं. सो हे मराठीतील एक महान कवी होते, नाटककार, कथाकार आणि साहित्यिक होते. सो हे कुसुमाग्रज या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. सो मराठी साहित्यातील त्यांचे योगदान हे अत्यंत मोठे होते. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सो त्यांची महत्त्वाची साहित्यकृती बघूया आपण. सो त्यांनी विशाखा या नावाचा एक काव्यसंग्रह लिहिलेला आहे आणि नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक लिहिलेलं आहे. नटसम्राट नाटक सगळ्यांना माहितीच असेल, त्यावर मूवी पण आलेला आहे.
सो त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा भेटलेला आहे. सो 1987मध्ये कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला होता. सो मराठीमधील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांमध्ये त्यांचं नाव हे अत्यंत महत्त्वाने घेतलं जाते. सो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 9. केशवसूत यांचे मूळ नाव काय? ऑप्शन नंबर ए गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन नंबर बी नारायण वामन टिळक, ऑप्शन नंबर सी राम गणेश गडकरी, ऑप्शन नंबर डी कृष्णाजी केशव दामले. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कृष्णाजी केशव दामले. सो केशवसूत हे मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाचे कवी आहेत. त्यांचे मूळ नाव हे कृष्णाजी केशव दामले आहेत. त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाते. हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाते. सो केशवसूतांनी मराठी कवितेतील पारंपरिक चौकटी बाहेर काढून नवीन विचार, स्वातंत्र्य, सामाजिक जाणीव व आधुनिकता दिली, म्हणून त्यांच्यापासून आधुनिक मराठी कवितेचा प्रारंभ झाला असं मानलं जाते. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाते. सो त्यांच्या प्रसिद्ध कविता आपण बघितल्या तर तुतारी, नवा शिपाई, स्फूर्ती, गोफन केली छान या त्यांच्या प्रसिद्ध कविता आहेत. सो या गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 10. गोविंदग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? सो ऑप्शन नंबर ए राम गणेश गडकरी, ऑप्शन नंबर बी केशवसूत, ऑप्शन नंबर सी लोकहितवादी, ऑप्शन नंबर डी कुसुमाग्रज. सो याचं बरोबर उत्तर आहे क्वेश्चन नंबर 10चं राम गणेश गडकरी. सो राम गणेश गडकरी हे मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार आणि एक विनोदी लेखक होते. त्यांनी कविता या गोविंदग्रज या टोपण नावाने लिहिलेल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनासाठी वेगवेगळी टोपण नावे वापरलेली आहे. सो त्यांची प्रसिद्ध नाटके पाहिली तर एकच प्याला, पुण्यप्रभाव, भाववंदन आणि प्रेमसन्यास ही त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत. सो आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 11 हा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए वामन पंडित, ऑप्शन नंबर बी मोरोपंत, ऑप्शन नंबर सी गदी माडुळकर, ऑप्शन नंबर डी श्रीधर. सो याचं बरोबर उत्तर आहे गदी माडुळकर. सो गदी माडुळकर यांचं कंप्लीट नाव आहे गजानन दिगंबर माडगुळकर. सो हे गजानन दिगंबर माडगुळ हे मराठीतील प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक आणि पटकथाकार होते. सो त्यांनी गीत रामायण ही अमर साहित्यकृती लिहिलेली आहे. सो रामायणातील संपूर्ण 56 गीतांमधून त्यांनी संपूर्ण कथा ही 56 गीतांमधून अत्यंत सुंदर रीतीने मांडली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणले जाते. सो वाल्मिकी सगळ्यांना माहितीच आहे ज्यांनी की रामायण लिहिलेलं आहे. सो त्यामुळे त्यांना हे महाराष्ट्राचे वाल्मिकी हे म्हणले जाते. सो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 12. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोण ओळखले जातात? सो ऑप्शन नंबर ए आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर, ऑप्शन नंबर बी लोकहितवादी, ऑप्शन नंबर सी केशवसूत, ऑप्शन नंबर डी कुसुमाग्रज. सो क्वेश्चन नंबर 12चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विष्णुशास्त्री चिपळूणकर. सो विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक मानले जातात. त्यांनी मराठी भाषेचा खूप विकास, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करण्यासाठी कामं केली होती. तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेचे वैभव वाढवले. सो त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 13. मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत? ऑप्शन नंबर ए
दादोबा पांडुरंग तरखडकर, ऑप्शन नंबर बी विष्णू शास्त्री चिपळूणकर, ऑप्शन नंबर सी वामन पंडित, ऑप्शन नंबर डी मोरोपंत. सो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दादोबा पांडुरंग तरखडकर. सो दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. सो नेमकं पाणिनी म्हणजे काय असतं? सो पाणिनी हे प्राचीन भारतातील महान संस्कृत व्याकरणकार होते. त्यांनी अष्टाध्यायी हा प्रसिद्ध व्याकरण ग्रंथ लिहिला आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला, अष्टाध्यायी. जसे की पाणिनींनी संस्कृत भाषेचे व्याकरण शास्त्र शुद्ध पद्धतीने मांडले, तसेच दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी व्याकरणाच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले होते, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे संबोधले जाते. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 14. आधुनिक मराठीचे कवितेचे जनक कोण आहे? सो हा क्वेश्चन आपला वरतीच झालेला आहे. सो याचं बरोबर उत्तर आहेत ऑप्शन नंबर बी केशवसूत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आजचा शेवटचा क्वेश्चन आहे हा. आधुनिक मराठी कवितेची जननी कोण आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ऑप्शन नंबर ए सावित्रीबाई फुले, ऑप्शन नंबर बी बहिणाबाई चौधरी, ऑप्शन नंबर सी संत जनाबाई, ऑप्शन नंबर डी मुक्ताबाई. सो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सावित्रीबाई फुले. सो जसे केशवसुतांना आपण आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते, तसेच सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेचे जननी म्हटले जाते. सो सावित्रीबाई फुले यांनी केलेलं काय? ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत, स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आहेत, एक समाज सुधारक होत्या आणि कवयित्री येतं. सो हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सो हे लक्षात ठेवा, आधुनिक मराठी कवितेच्या जननी कोण आहे? सावित्रीबाई फुले. सो आजसाठी एवढंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.